गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण 8 चॅप्टर स्टार्ट केलं होतं, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके, सो ट्रान्झिशन एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड ट्रान्झिशन metals. Okay, transition elements are also called transition metal because in transition metal atom has an incomplete d subshell or it gives cation with an incomplete d subshell. आता कॅटायन कधी प्रोड्यूस होईल? ज्यावेळेस इलेक्ट्रॉन लूज होतील त्यावेळेस कॅटायन जनरेट होतो. ओके, जनरली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण त्याचं पाहिलं होतं n-1d 1 to 10 ns 1 to 2 अँड पोझिशन इन द पिरियडिक टेबल. ॲक्च्युली जे काही ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत किंवा ट्रान्झिशन मेटल आहेत दे आर बिलॉंग्स टू द पीरियड 4 to 7 अँड ग्रुप 3 to 12. दोज कॉन्स्टिट्यूट 3D 4D 5D अँड 6D सिरीज. लास्ट लेक्चरला आपण ते पाहिलं होतं. आणि ॲक्च्युअल पोझिशन कुठं आहे? इन बिटवीन द एस ऑर्बिटल अँड पी ऑर्बिटल. एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. Actually at the center of the periodic table d orbital or d block elements are present. That is the transition elements or transition metals. The next point, electronic configuration of 3D series. आता 3D series electronic configuration आपण डिटेल मध्ये पाहिलं होतं. That is scandium, titanium, vanadium, chromium, manganese, iron, cobalt, nickel, copper and zinc. तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक्सपेक्टेड अँड ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे चेंजेस कुठं आपल्याला मिळाले? तर ओनली फॉर द जो क्रोमियम आहे तो क्रोमियमचं ॲटॉमिक नंबर आहे 24 आणि त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d4 4s2 आहे. पण ॲक्च्युली ऑब्झर्वमध्ये काय येतं ते 3d5 4s1. कारण हा फील्ड कम्प्लिटली फील्ड आणि व्हॅकंट ऑर्बिटल जर असेल तर दॅट विल बी द स्टेबल ऑर्बिटल or that subshell will be the stable. Therefore, one electron is from 4s is shifted to the 3d. Okay, so that was the electronic configuration. Then next point was oxidation state. Oxidation state पण पाहिलं होतं आपण. मॅंगनीज पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट वाढतात, आपल्या इन्क्रीज होतात. स्कॅन्डियम +2 +3 शो करतो. ओके, टिटॅनियम +2 +3 +4, व्हॅनेडियम +2 to +5, क्रोमियम +2 to +6. मॅंगनीज सर्वात जास्त शो करतो ऑक्सिडेशन स्टेट. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे मॅंगनीजची बिकॉज मॅंगनीजमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त आहेत. सो इट कॅन शोज +2 to +7. आणि मग नंतर आयर्न आहे +2 to 6, कॉबल्ट आहे +2 to +5, निकेल आहे +2 to +4, कॉपर आहे +1 +2 आणि झिंक फक्त +2 शो करतो ऑक्सिडेशन स्टेट. ओके, त्याच्यानंतर पुढचं पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. ओके, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. आता इथं ऑक्सिडेशन स्टेटमध्ये मॅंगनीज शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आता जो मॅंगनीज आहे मॅंगनीज, ओके, फॉर एक्झाम्पल हा जो आहे ना आपला Mn, लेट्स सी विथ द Mn. मॅंगनीज काय करतो आपल्याला? Mnचा ॲटॉमिक नंबर आहे मॅंगनीज हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 25 आणि त्याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं आपण तर आर्गॉन आहे, आर्गॉन मॅंगनीज 3d5 4s 3d5 4s 4s2 3d5 4s2. ओके, आता 3d5 4s2 आहे. आता डी ऑर्बिटल जर आपण ड्रॉ केला, तर 1 2 3 4 आणि 5 आणि 4s. ओके, 4s आहे 1 2 3 4 5 and this is 4s. ओके, ॲक्च्युली व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट का शो करतो? हा 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इकडे 2 आहे. पहिले हे 2 इलेक्ट्रॉन गेले तर इट कॅन शो +2. हा एक जर परत शेअर झाला तर +3, हा परत शेअर झाला तर +4, हा झाला तर +5, हा झाला तर +6 आणि हा झाला तर
7. हे 5 प्लस हे 2 7. सो इट कॅन शो +2 +7 +2 +7 ऑक्सिडेशन स्टेट मॅंगनीज शो करतो. ओके, एक्झाम्पल जर क्वेश्चन आलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, पुढचं पॉईंट घेतो आपण. दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. ओके, आता ट्रान्झिशन सिरीज, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणजे कोणती? 3D सिरीज. ओके, आता 3D सिरीजमध्ये कोणते आहेत एलिमेंट जे आहेत ते आपण पाहिले, स्कॅन्डियम टू झिंक. त्याच्यानंतर पुढच्या स्कॅन्डियम टू झिंकचं आपण फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आपण पाहिली, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. सेकंड ट्रान्झिशन सिरीज यटरबियम टू कॅडमियम. थर्ड सिरीज आहे लॅन्थेनम टू मर्क्युरी. आणि त्यानंतर फोर्थ सिरीज आहे ॲक्टिनियम टू नेक्स्ट. फोर्थ सिरीज ती आता आपल्याला डिटेलमध्ये नाही, आत्ता फक्त आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज पाहतोय आपण. ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स, जे काय ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, ट्रान्झिशन एलिमेंटलाच आपण काय म्हणतो? ट्रान्झिशन मेटल्स. सो ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स आर मेटल्स. ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स आर मेटल्स अँड शोज द प्रॉपर्टी दॅट आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ मेटल. आता मेटलची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी काय? ट्रान्झिशन एलिमेंट मेटलच्या प्रॉपर्टी शो करतात, म्हणून त्याला आपण ट्रान्झिशन मेटल पण म्हणतो. मेटलच्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत? मेटलची पहिली प्रॉपर्टी आहे दे आर हार्ड. मेटल्स आर हार्ड. ओके, हार्डनेस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. देन लस्टर, लस्टर. ओके, देन मेलियाबल, मेलियाबल. मेटल कसे असतात? मेलियाबल. देन डक्टाइल्स असतात मेटल. मेटल्स आर डक्टाइल्स. दे फॉर्म alloys with other metals. Metal can form alloys with the other metal. Then metals are good conductors of heat and electricity. Metals are good conductors of heat and electricity. Except zinc, cadmium, mercury and manganese, all other transition elements have one or more typical metallic structure at the ambient temperature. Okay, and these transition elements are very hard and have a low volatility. Okay, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? हार्ड स्ट्रक्चर आहेत मेटलचे. सो दीज आर द. आणि ऑल ट्रान्झिशन एलिमेंट पोजेस हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. आपल्याला एक चार्ट दिलं पाहिजे, ट्रेंड्स इन मेल्टिंग पॉईंट्स ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. तर टेक्स्टबुकमध्ये एक चार्ट पाहा तुम्ही. ॲटॉमिक नंबर अगेन्स्ट मेल्टिंग पॉईंट. ॲटॉमिक असा ग्राफ प्लॉट केला तिथे. ओके, इथं ॲटॉमिक नंबर आहेत आणि इथं मेल्टिंग पॉईंट आहे. याच्या अगेन्स्ट याचा ग्राफ ड्रॉ केला आहे. ओके, आणि त्याचं नेचर आहे इनिशियली इन्क्रीज होईल, परत ड्रॉप डाऊन होतोय. असं नेचर आपल्याला त्याच्यामध्ये येत आहे. ओके, आणि इथं एलिमेंट्स आहे, टिटॅनियम आहे, त्यानंतर इथं कॉपर आहे. ओके, सो दिस नेचर इज ऑब्टेन हिअर. हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. त्याचे मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट कसे आहेत? हाय. सो दीज आर द सम प्रॉपर्टीज. देन पुढचं पॉईंट आहे आपला ट्रेंड्स इन ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. ॲटॉमिक प्रॉपर्टीज, ॲटॉमिक प्रॉपर्टीज. पहिलं आहे ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाई. ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाई. So let's see atomic and ionic radii. Atomic and ionic radii. What is meant by atomic and ionic radii? It is the atomic radius is the 1/2 of the internuclear distance between two adjacent atom of a metals. आता दोन ॲडजस्टंट मेटल आहेत त्यांच्यामधलं जे इंटरन्युक्लियर डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक रेडियस. ओके, सो ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द half of the internuclear distance, 1/2 of the internuclear distance between the two adjacent atom. 1/2 का? कारण रेडियस काय? रेडियस इज अ रेडियस आपण हाफ घेतो सेंटर न्यूक्लियस पासून तर पेरिफेरीपर्यंत जो काही डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड द रेडियस. ओके, सो
दॅट विल बी द डायमीटरच्या हाफ असते रेडियस, डायमीटरच्या हाफ, म्हणून 1/2 ऑफ द इंटरन्युक्लियर डिस्टन्स बिटवीन द टू ॲडजस्टंट ॲटम ऑफ अ metal, that is called as a atomic radius, 1/2 of the internuclear distance between two adjacent atoms in the metal. Okay, so that is the atomic radii. आता atomic radii किंवा ionic radii आहे, atomic radii of the elements of the transition series decrease gradually from left to right. आता ग्राफ दिला त्यांनी, आता ग्राफ प्लॉट करतो मी. ट्रेंड्स इन atomic radii, atomic radii आहे, ॲटोमिक रेडियाई, आणि इकडं काय झालं, एलिमेंट्स दिले त्याच्यामध्ये, इकडे ॲटोमिक एलिमेंट्स आहेत तिथे, आणि इकडे ॲटोमिक रेडियाई दिली आपल्याला, आणि त्याचं आपल्याला फाइंड, तर त्याचं नेचर आपल्याला सो इथं इनिशियली ॲटोमिक रेडियाई कसे आहे, जास्त आहे. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मँगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. ओके, असं, आणि ती काय होते, ड्रॉपडाऊन होते. इथं ॲटोमिक रेडियाई इनिशियली जास्त आहे, नंतर ड्रॉपडाऊन होते. ओके, सो या ग्राफवरनं काय समजेल आपल्याला की ॲटोमिक रेडियाई गोज ऑन decreasing. Atomic radii of element of a transition series decrease gradually from left to right. This is left hand side, this is right hand side. So left to right atomic radii goes on increase. This is for scandium, then vanadium, then chromium, then manganese, iron, cobalt, nickel, copper, and last was a zinc. Okay, so this is the trends occur here as we move across the transition series from left to right. न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज होतो. आता इकडनं लेफ्ट टू राईट काय होईल, न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज होईल. आता न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज झाला तर जे काही शिल्डिंग आहे ते शिल्डिंग कसं होईल, शिल्डिंग कमी होईल. आणि शिल्डिंग कमी झालं तर जो काय एक्सपिरियन्स आहे आउटर शेल इलेक्ट्रॉनचं पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस, तो जो काही फोर्स आहे तो इफेक्ट डिक्रीज होतो, त्याच्यामध्ये शिल्डिंग इफेक्ट कमी होतो. आणि शिल्डिंग इफेक्ट कमी झाला की फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो. जो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स, पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस अँड निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, दे एक्सपिरियन्स द force of attraction and therefore the atomic size goes on decreasing. Atomic size goes on decreasing. Okay, so here d electrons offer smaller screening effect किंवा shielding effect काय होतो, screening effect or shielding effect goes on decreasing. आता shielding effect काय आहे, the inner electron shields the outer electron from the nucleus. This effect is called as a shielding effect. म्हणजे इनर इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे जे कोरला आहेत न्यूक्लियसच्या ॲडजसंट आहे, दॅट इनर इलेक्ट्रॉन शिल्ड्स द आउटर इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूक्लियस. कारण ॲक्च्युली सेंट्रल न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, पण लाईक चार्जेस रिपेल. आता इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, दे रिपेल इच अदर अँड देअरफॉर द इनर इलेक्ट्रॉन शिल्ड्स द आउटर इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूक्लियस. म्हणून इनर इलेक्ट्रॉन काय करतो, विच शिल्ड्स, शिल्ड म्हणजे प्रोटेक्ट, शिल्ड म्हणजे प्रोटेक्ट. जो आउटर इलेक्ट्रॉनला इनर इलेक्ट्रॉन काय करतो, प्रोटेक्ट करतो, आणि त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असं कमी होतं त्याच्यामुळे. ओके, सो ॲटोमिक रेडियाई डिक्रीजेस ग्रॅज्युअली अक्रॉस द ट्रान्झिशन सिरीज फ्रॉम लेफ्ट टू राईट, हे त्याचं रिझन आहे. ओके, सो पहिला ट्रेंड आहे ॲटोमिक अँड आयोनिक रेडियाई गोज ऑन डिक्रीजेस ग्रॅज्युअली फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲज वी मूव्ह अक्रॉस द ट्रान्झिशन सिरीज. पुढचं पॉईंट आहे ionic radii also shows the same trend in the second ionization enthalpy. Ionization enthalpy. Okay, atomic and ionic radii goes on decreases. Okay, second आहे आपला ionization enthalpy. Ionization enthalpy. So let's see what is ionization enthalpy here. Ionization enthalpy is nothing but removal of an electron from the neutral atom.
or the energy required to remove an electron from the isolated gaseous atom in the ground state. Okay, isolated gaseous atom मधनं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला जी एनर्जी लागेल दॅट एनर्जी इज कॉल्ड एज अ आयोनायझेशन एन्थाल्पी. Okay, so ionization enthalpy of transition elements are intermediate between the S block and P block. P block, S block आणि P block च्या मध्ये आहे. Okay, so here ionization enthalpy, first ionization enthalpy, second ionization enthalpy आणि third ionization enthalpy. आता इथे actually depending on the condition, generally lower oxidation state these elements form ionic compounds. आता ionization enthalpy कसे intermediate आहे between S block and P block. This is possesses the less electropositive than the elements of group first and second. तर याच्यामध्ये आयनायझेशन एन्थाल्पी शोन एक ग्राफ प्लॉट केला आपण पहा. याच्यामध्ये ट्रान्झिशन मेटल्स, इथं ट्रान्झिशन मेटल्स एक्स ॲक्सिसला घेतलं आपण आणि आयनायझेशन एन्थाल्पी आपण वाय ॲक्सिसला घेतलं. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला पहिला जो नेचर आहे, ओके, असं नेचर आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर सेकंड केसमध्ये आपल्याला ते असं मिळतं आणि थर्ड केसमध्ये आपल्याला ते असं झिगझॅग नेचर आपण त्याच्यामध्ये मिळतं आयनायझेशन एन्थाल्पीचं. ओके, सो याच्यामध्ये फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी, सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी आणि थर्ड आयनायझेशन एन्थाल्पी, 3 आयनायझेशन एन्थाल्पी आपल्याला मिळाल्यात सक्सेसिव्ह एन्थाल्पीज. द ॲटम्स ऑफ एलिमेंट ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज, ॲटम्स ऑफ एलिमेंट, आणि चार्ट दिला आपल्याला आयनायझेशन एन्थाल्पीचा. तो आयनायझेशन एन्थाल्पीचा चार्ट आपल्याला डिलीट केला सिलेबसमधनं. ओके, त्याच्यामुळे तो काही आपण घेत नाही याच्यामध्ये. सो याच्यामध्ये ॲक्च्युली द आयनायझेशन एन्थाल्पी ऑफ एलिमेंट ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज आर देअरफॉर मच हायर ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट अँड सेकंड सिरीज. आता ॲक्च्युली फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे तर फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू 632 आहे, 632, आणि सेकंडची जास्त आहे आणि थर्डची सर्वात जास्त आहे, किलोजूल पर मोलमध्ये आहे. कारण द ॲटम ऑफ एलिमेंट ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज possess filled 4f orbital. So 4f orbital shows poor shielding on the account of their particular diffusion. As a result, valence electron experience greater nuclear attraction. आणि इनिशियली फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, त्याच्यामुळं इझिली इलेक्ट्रॉन लूज होतो व्हॅलन्स शेलचा आणि त्याची आयनायझेशन एन्थाल्पी कमी आहे. पण लॅटर ऑन सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी आणि थर्ड आयनायझेशन एन्थाल्पीमध्ये काय होतं, जो काही शिल्डिंग इफेक्ट आहे तो शिल्डिंग इफेक्ट पुअर होतो. इनिशियली शिल्डिंग इफेक्ट स्ट्रॉंग आहे. शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय, प्रोटेक्शन ऑफ द आउटर इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूक्लियस. ओके, तो इनिशियली पुअर आहे, इनिशियली स्ट्रॉंग आहे, पण लॅटर ऑन तो पुअर होतो. त्याच्यामुळे त्याच्या आयनायझेशन एन्थाल्पीज फर्स्ट, सेकंड आणि थर्ड काय होतात, इन्क्रीज होतात. ओके, त्याच्यानंतर पुढचं पॉईंट आहे मेटॅलिक कॅरेक्टर. सो लेट सी द मेटॅलिक कॅरेक्टर आयनायझेशन एन्थाल्पी. नंतर पुढचा पॉईंट आहे मेटॅलिक कॅरेक्टर. आयनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस, आयनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन इन्क्रीजिंग. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, ॲक्च्युली आता जे काही ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत ते ट्रान्झिशन एलिमेंट्स आर द ट्रान्झिशन मेटल्स बिकॉज दे शोज द प्रॉपर्टीज ऑफ मेटल, दे शोज द प्रॉपर्टीज ऑफ मेटल, देअरफॉर दे हॅव्हिंग अ मेटॅलिक कॅरेक्टर. सो पहिला लो आयनायझेशन एन्थाल्पी अँड व्हॅकंट डी ऑर्बिटल इन द outermost shell are responsible for the metallic character. आता आयनायझेशन एन्थाल्पी कशा आहेत, लो आहे. आयनायझेशन एन्थाल्पी लो, फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी लो आहे, सेकंड थोडी इन्क्रीज होते आणि थर्ड आयनायझेशन एन्थाल्पी सर्वात जास्त आहे. कारण थर्ड आयनायझेशन एन्थाल्पीमध्ये काय होतं, शिल्डिंग इफेक्ट पुअर होतो. ओके, आणि शिल्डिंग इफेक्ट पुअर झाला तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग, आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग झाला तर जो काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा त्याला एनर्जी आपल्याला जास्त लागणार. ओके, त्याच्यानंतर पुढचं पॉईंट, लो आयनायझेशन एन्थाल्पी अँड व्हॅकंट ऑर्बिटल इन द आउटरमोस्ट शेल आर रेस्पॉन्सिबल फॉर मेटॅलिक कॅरेक्टर. ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत त्याच्यामध्ये आयनायझेशन एन्थाल्पी त्याची लो आहे आणि व्हॅकंट ऑर्बिटल आहे, आणि व्हॅकंट ऑर्बिटल आणि लो आयनायझेशन एन्थाल्पी इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ अ ट्रान्झिशन एलिमेंट. कोणतं आहे, पहिलं तर काय आहे, व्हॅकंट डी ऑर्बिटल, व्हॅकंट डी ऑर्बिटल, आणि सेकंड आहे
low ionization enthalpy. Low ionization enthalpy. Vacant d orbital आणि low ionization enthalpy is the responsible for the metallic character of the transition elements. Okay. पुढचा पॉईंट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. मॅग्नेटिक प्रॉपर्टी. फोर्थ पॉईंट आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. पहिली atomic radii and ionic radii decreases ionization enthalpy, low ionization enthalpy, metallic character due to vacant d orbital and low ionization enthalpy. पुढचा पॉईंट आपला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. ओके. द कंपाउंड ऑफ ट्रान्झिशन मेटल्स एक्झिबिट मॅग्नेटिक प्रॉपर्टी ड्यू टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी का शो करतात तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ओके. व्हेन अ मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड, ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करू त्यावेळेस सबस्टन्स विच अट्रॅक्ट टुवर्ड्स द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड, जे सबस्टन्स मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट होतील दे आर कॉल्ड एज अ पॅरामॅग्नेटिक. ओके. पॅरामॅग्नेटिक which attracts towards the magnetic field, towards the applied magnetic field are called paramagnetic. Second is diamagnetic. Diamagnetic. Those who are repelled from the applied magnetic field, substance which attract towards the applied magnetic field are called as a paramagnetic. And this paramagnetism, diamagnetism, ferromagnetism depend on the number of unpaired electrons. Okay. Some substances are attract very strongly and these are called as a ferromagnetic substance. काही substance काय होतात strongly attract होतात applied magnetic field कडे, they are called as a ferromagnetism. Okay. Among the transition metal iron, cobalt, nickel are ferromagnetic. त्याच्यामधला आयर्न आहे, कोबाल्ट आहे आणि निकेल आहे. आपल्याला माहिती आहे आयर्न सर्वात जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो. When magnetic field is applied externally, all unpaired electrons in these metals and their compounds align in the direction of the applied magnetic field. याच्यामध्ये जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत ते अनपेड इलेक्ट्रॉन्स मुळे काय होतं, दे अलाइन टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. अलाइन टुवर्ड द अप्लाइड magnetic field. Okay. Unpaired electrons system. And due to this magnetic susceptibility is enhanced, these metals can be magnetized and that they are acquire permanent magnetic moment. Okay. आता याच्यामध्ये मॅग्नेटिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं त्याच्यामध्ये आणि हिअर unpaired electron gives rise small magnetic field. Unpaired electron gives rise small magnetic field, that is the magnetic moment. Okay. Due to spin angular momentum and orbital angular momentum. Okay. So here the spin only formula is used, that is the mu is equal to under square root of n plus 2 bm. Okay. हा फॉर्म्युला यूज करून आपण स्पिन ओनली फॉर्म्युला यूज करून आपण त्याचा मॅग्नेटिक मोमेंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. सो दॅट इज डिपेंड ऑन bm is a Bohr magneton. So under square root of n into the bracket n plus 2 Bohr magnetons, where n is equal to number of unpaired electrons. Number of unpaired electrons. Okay. So by using this we can calculate the number of the mu, that is the mu is nothing but the magnetic moment, where mu is equal to magnetic moment. Okay. So here we are stop here. Next lecture ला काय करू आपण कलरचा पॉइंट घेऊया त्याचा. ओके. कोणते कोणते प्रॉपर्टी पाहिले आपण. पहिला ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाई, ट्रेंड्स इन ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाई. सेकंड पाहिलं आपण दॅट इज आयोनायझेशन एन्थाल्पी. थर्ड पाहिलं आपण मेटॅलिक कॅरेक्टर. ओके. अँड फोर्थ पहिलं आपण त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी. उद्याच्या लेक्चरला आपण त्याचं कलर आणि पुढच्या प्रॉपर्टी घेऊया. ठीक आहे. थँक्यू.